आणि आता पाहणार आहोत ग्रामदैवता। बुलढाणा जिल्ह्यातल्या अमडापूर तालुक्यातलं ग्रामदैवत म्हणजे टेकडीवरती वसलेली श्री बल्लाळ माता। पाण्यामध्ये तरंगत्या विटांपासून बांधलेलं हे मंदिर म्हणजे स्थापत्यशास्त्राचा आगळा वेगळा नमुना आहे आणि या मंदिराच्या आवारामध्ये असलेले भग्नावशेष इतिहासकारांच्या अभ्यासाचा विषय बनलेत। चला तर आज घेऊयात बल्लाळ मातेचं दर्शन। बुलढाणा जिल्ह्यातल्या चिखली तालुक्याचं ग्रामदैवत म्हणजे अमडापूर गावची बल्लाळ माता। गावाबाहेर टेकडीवर वसलेलं मातेचं मंदिर पांडवकालीन असल्याचं सांगितलं जातं। देवीची मूर्ती पूर्वी 51 फूट उंचीची होती असं ग्रामस्थ सांगतात। आजही मंदिराच्या प्रवेशद्वारावर या जुन्या मूर्तीचे भग्न अवशेष त्याची साक्ष देतात। हे पांडवकालीन प्राचीन मंदिर आहे। पांडवकालीन मंदिर असताना इथे अशा वंदता आहेत, अशा दंतकथा आहेत की पांडव जेव्हा अज्ञातवासात होते त्यावेळेस त्यांचा इथे काही काळापर्यंत निवास होता आणि त्या काळामध्ये पांडवांनी इथे जी मूर्तीची स्थापना केलेली होती त्याचे अवशेष आपल्या परिसरामध्ये आपण पाहिलेले आहेत। या मंदिराचा पहिला जीर्णोद्धार छत्रपती संभाजीराजे यांचा कमाविसदार खंडू बल्लाळ याने केला। तेव्हापासूनच या मंदिराला बल्लाळची आई म्हणजेच बल्लाळाई असं नाव पडलं। परिसरातील अनेक कुटुंबांचीही कुलदेवता आहे। या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे पाण्यात तरंगणाऱ्या विटांपासून ते बांधण्यात आलंय। प्रवेशद्वारी असलेलं शिवमंदिर, नागमंदिर आणि मनोकामना देवीचं मंदिरही भाविकांना आकर्षित करतं। बल्लाळ मातेची इथे दररोज सकाळ संध्याकाळ आरती होते, नैवेद्य दाखवला जातो। मंगळवार शुक्रवार हा देवीचा वार असल्यामुळे भाविकांची रेलचेल तर असतेच, त्याचबरोबर वासंतिक नवरात्रात फार मोठी यात्रा बल्लाळाईची भरते। त्यावेळी संपूर्ण परिसर गजबजून जातो। दिवस जर म्हणसाल मंगळवार शुक्रवार हा जास्त दर्शनाचा दिवस असते आणि वर्षभरामध्ये चैत्र मध्ये नवरात्र असते, एक आश्विन नवरात्र असते। वर्षामध्ये 2 वेळेस उत्सव होता इथं। तर जे नवरात्रामध्ये खूप मोठे म्हणजे भाविक भक्त एवढे असतात, खूप गर्दी असते, दर्शन बारी येते, खूप भीड असते। आगळं वेगळं स्थान असलेल्या या बल्लाळ मातेच्या दर्शनाला परिसरातले बहुतांश नवविवाहित दाम्पत्य देखील येत असतात। अंगाला हळद असतानाच देवीचं दर्शन घेतलं तर संसार सुखाचा होतो अशी त्यांची श्रद्धा आहे। गेल्या आमच्या आजोबांच्या सुरुवात म्हणजे काळापासून आम्ही इथं देवीची पूजा नेहमी करतो। म्हणजे लग्न कार्य असो, कोणतं शुभ कार्य असो, काही असतं तरी आम्ही देवीचं दर्शन करूनच शुभारंभ मानूनच पुढचे कार्य म्हणजे करत असतो। म्हणजे आता आमच्या आजोबा पूर्वी भागवत कीर्तन करायचे, परंतु या देवीला खूप मानायचे। त्यांचीच परंपरा आम्ही पुढे राबत आलेलो आहे आणि पुढे सुद्धा आमचीच हेच करणार। परिसरातील जनतेची कुलदैवता असलेली बल्लाळाई पौराणिक आणि ऐतिहासिक संदर्भ असलेली आहे। बल्लाळाई केवळ ग्रामदैवताच नाही तर परिसरातील जनमानसांचं अस्तित्व आहे अशी श्रद्धा इथल्या भाविकांची आहे। संदीप शुक्लासह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, अमडापूर, बुलढाणा।